शेतकरी उपाशी, फडणवीस मोदी तुपाशी। आजपर्यंत हमने सुना था नमक हराम, मगर मोदी जो है वो कांदा हराम निकल गया। काय म्हणाला की मी कांदा खाल्लाय, मी तुमचा कांदा खाल्लाय, मी तुमच्याशी बेईमानी करणार नाही। बेईमानी म्हणजे इमानदारी का बेईमानी? पहा किती बेईमानी केली। मोदी जेव्हा पंतप्रधान झाला, मनमोहन सिंग साहेब गेले, तेव्हा कांद्याचा भाव काय होता? 3000 2014। आज काय? हरामखोर म्हणायचं, कांदाखोर म्हणायचं, बेईमान म्हणायचं, नालायक म्हणायचं का त्याला बोटल खेटर घेऊन दाखवायचं? हा एक अत्यंत संतापजनक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि तोच उद्रेक या निमित्तानं आहे। 3000 भाव असा कसा देत नाही, ही भूमिका घेऊन आपल्याला जायचं आहे। आणि ही भूमिका घेऊन जात असताना त्यावर सगळंच बोलले। आणि जो घेतला जाणार आहे कांदा, हाही व्यापाराचा घेतला जाणार आहे। चीट भी मेरी, पट भी मेरी, आंटी मेरे बाप की, असा हे नालायक जे सरकार आहे, हे फडणवीस जे आहेत तेही काय म्हणाले 2400 रुपये देऊ। हा पण असा गद्दार माणूस आहे की 2400 वरून उलटी उडी मारली आणि 1200चा बोलतोय। 1200 मध्ये राईस प्लेट जेवढे येतील तेवढे 2-3 खा आणि पळून जा। त्यामुळे यांच्या बोलण्यावर कुठे विश्वास नाही। अत्यंत खोटारडा असा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे। काय म्हणाला पहिले, जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही। लग्न झालं का नाही झालं या बाबाचं? अरे जो विदर्भाच्या मतदारसंघातल्या त्याच्यावर निवडून येतो त्या लोकांशी खोटं बोलतो, तो या महाराष्ट्राशी आणि भारताशी जगाशी खोटं बोलल्याशिवाय राहणार नाही।